नमस्कार मित्रांनो, माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे अर्ज सादर करायचा याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे. मित्रांनो, या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तेथून तुम्ही डायरेक्टली हे ॲप डाउनलोड करू शकता. मित्रांनो, ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर यायचे आहे. प्ले स्टोअरवर आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे आहे नारी शक्ती दूत. नारी शक्ती दूत सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर हे अशा प्रकारचे ॲप येईल. तुम्हाला हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. मित्रांनो, ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन ॲप पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, ॲप ओपन झाल्यानंतर येथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या आणि लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP येथे टाकून घ्या. OTP टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय OTP या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, त्यानंतर तुमच्यासमोर प्रोफाईल अपूर्ण आहे अशा प्रकारे पर्याय दिसेल. मित्रांनो, येथे आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, येथे तुमचे पूर्ण नाव टाकून घ्या. त्यानंतर ईमेल ID असेल तर ईमेल ID टाकून घ्या. त्यानंतर येथे जिल्हा सिलेक्ट करून घ्या, तालुका सिलेक्ट करून घ्या आणि नारी शक्ती प्रकार या पर्यायामध्ये तुम्ही जर सामान्य महिला असाल तर सामान्य महिला, समूह संसाधन व्यक्ती, बचत गट सचिव, बचत गट सदस्य, गृहिणी जे पण असेल ते येथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर अपडेट करा या पर्यायावर क्लिक करा. अपडेट करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव येथे दिसेल. त्यानंतर तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका आणि नारी शक्ती प्रकार येथे दिसेल. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला येथे नारी शक्ती दूत अशा प्रकारचा पर्याय दिसत आहे. येथे क्लिक करा. त्यानंतर येथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा प्रकारचा पर्याय दिसेल. येथे क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही ज्या महिलेच्या नावाने अर्ज भरत असाल त्या महिलेचे नाव येथे पूर्णपणे टाकून घ्या. त्यानंतर येथे पती किंवा वडील जे नाव तुम्हाला टाकायचे असेल ते नाव येथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर येथे जन्मदिनांक टाकून घ्या. त्यानंतर जन्माचे ठिकाण म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये जन्म झालेला आहे तो जिल्हा येथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर येथे ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत जे असेल ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर येथे पिनकोड टाकून घ्या. त्यानंतर येथे महिलेचा पूर्णपणे पत्ता टाकून घ्या. येथे मोबाईल क्रमांक टाकून घ्या. येथे आधार क्रमांक टाकून घ्या. त्यानंतर मित्रांनो, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का? जर तुम्ही लाभ घेत असाल तर होय या पर्यायावर क्लिक करा, अन्यथा नाही या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, येथे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील पूर्णपणे टाकून घ्या. बँक खातेधारकाचे नाव टाकून घ्या. बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाकून घ्या. IFSC कोड टाकून घ्या. त्यानंतर मित्रांनो, येथे तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. यामध्ये त्या महिलेचे आधार कार्ड, त्यानंतर अधिवास जन्म प्रमाणपत्र. मित्रांनो, तुमच्याकडे जर अधिवास जन्म प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही 15 वर्षाचे अगोदरचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड येथे अपलोड करू शकता. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र. मित्रांनो, तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्राची सुद्धा गरज नाही. तुम्ही ते रेशन कार्ड येथे अपलोड करू शकता. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र. मित्रांनो, अर्जदाराच्या हमीपत्राची PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्यानंतर येथे बँक पासबुक अपलोड करून घ्या. त्यानंतर अर्जदाराचा फोटो या पर्यायावर क्लिक करून येथे अर्जदाराचा फोटो काढून घ्या. मित्रांनो, तुमची ही पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करा. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.